डायरेक्ट घाबरवूनच सोडलं होतं. नाशिकच्या पब्लिकला आपला लई लई मोठा नमस्कार. सकाळी सकाळी आपण सगळे कामं करून मस्तपैकी थळाळून बसलो होतो असंच टाइमपास करत, आणि तेवढ्यातच दुपार झाली आणि माझा भाऊ रात्रीसारखे अंथरुणं पांघरुणं घेऊन आलाय, म्हणजे निर्लज्जासारखं, कारण की झोप आली होती त्याला. आणि त्याला बघून मला का नाही येणार, म्हणजे त्याला तर मी थोडासा त्रास दिला. आणि मग त्याच्यानंतर मग मी पण त्याच्या नादी लागून डायरेक्ट झोपून घेतलं आणि डायरेक्ट 5 वाजता उठली. म्हणजे विचार करू, म्हणजे निर्लज्जपणाची हद्द. मग एका ठिकाणी मस्तपैकी चहा ठेवला, म्हणजे गॅसवरती एका ठिकाणी, म्हणजे ओके. आणि मग चहा ठेवल्यानंतर मग व्हिडिओ शूट केला आणि एकदम घाईत मम्मीचा फोन आला की इकडे आपल्याला दीदीला साडी बघायसाठी जायचं आहे, कारण तिचा हळदी कुंकू आहे. सो त्याच्याकडे तर आम्ही साडी बघायला गेलो आणि मग साडी पण सिलेक्ट झाली होती आणि आम्ही पटकन घरी आलो. घरी आल्यानंतर मम्मी हे मस्तपैकी प्रोटीनचे कटलेट बनवत होती माझ्या भावासाठी, आणि ते कटलेटमधनं मी पण 2-4-5 दडून घेतले आणि मस्त ब्रोकोलीचं सूप पेलं. डाएट वगैरे काही नाही हो, फक्त असंच नाटकं. इथं माझ्या आईने मला भाव न देता सरळ पुढे निघून गेली व्हिडिओतनं. मग मी परत तिला एक बुंकी काहीतरी मारून मग तिला असं बोलवून गेलं, इधर देख व्हिडिओ में आपण की इज्जत कर असं म्हणत मग मी तिला आजीकडे सोडलं आणि मग मी घरी आली. आणि इथे आमचं हे येणं मम्मीचं नाव चौकशी अधिकारी म्हणून सेव्ह करत होतं आणि त्यानंतर मी पण केलं. आणि येस गाईज, त्याचमुळे त्याच्यासोबत दॅट इज इट फॉर द डे. बाय.